दिवाळीची चाहूल लागली तेव्हा मुंबईतल्या छोट्या 2 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राधाच्या मनात गावाची ओढ तीव्र झाली. संजय आधीच गेला होता गावातल्या शेतातल्या कामासाठी. राधा, तिची सासू सुशीला आणि 10 वर्षांची मयुरी, तिघींच्या बॅगांमध्ये नवे कपडे, मिठाईचे डबे, फराळाचे पदार्थ आणि आठवणींचे ओझे भरले होते. सकाळी 7 वाजता त्या बसस्टँडवर पोहोचल्या. एसटीची बस आधीच फुल होती. दार उघडताच आतून येणारा उकिरडा, घामाचा वास आणि लोकांच्या खांद्यांचा दबाव, सगळं एकदम. राधाने मयुरीला पोटाशी घट्ट धरलं. सुशीलाताईंनी आपली साडीची पदर व्यवस्थित केली आणि राधाच्या पाठीला टेकून उभ्या राहिल्या. बस निघाली. पहिल्या खड्ड्यावर बस उडाली आणि सगळे एकमेकांवर आपटले. राधाच्या पाठीला एका तरुणाची छाती लागली. तो साधा शर्ट घातलेला, काळ्या रंगाचा पॅन्ट आणि हातात छोटी बॅग. त्याने राधाच्या कमरेला हात ठेवला, प्रथम आधारासाठी, पण नंतर तो हात हळूच खाली सरकला. राधाला प्रथम राग आला, पण तिने डोळे मिटले. त्या स्पर्शात एक विचित्र उबदारपणा होता. तिच्या गालावरून घामाची धार वाहत होती, पण ती थांबली नाही. त्या तरुणाचा श्वास तिच्या मानेवर लागत होता, उष्ण, वेगवान. सॉरी, तो हळूच म्हणाला. राधाने डोके हलवलं, पण बोलली नाही. बस पुन्हा डगमगली. आता तो पूर्णपणे तिच्या पाठीला चिकटला होता. तिच्या कमरेवर त्याचा हात स्थिर झाला. राधाचा श्वास धापला. तिने डोळे उघडले. त्या तरुणाच्या डोळ्यात एक प्रश्न होता, परवानगीचा. राधाने डोळे मिटले. त्या स्पर्शात तिला संजयची आठवण आली, पण ती वेगळी होती. ही स्पर्शाची भाषा वेगळी होती, गर्दीच्या मधली, गुप्त आणि थोडी धोकादायक. पुढे प्रिया आणि रोहन. प्रिया लाल साडीत, रोहन निळ्या शर्टात. प्रियाच्या मांडीवर रोहनचा हात होता. बस डगमगली की तो हात आणखी खोलवर सरकत होता. प्रियाच्या श्वासाचा वेग वाढला होता. तिने रोहनच्या कानात कुजबुजलं, इथेच का? रोहनने हळूच तिच्या मानेवर ओठ ठेवले. बसमधल्या गर्दीत कुणाला काही दिसत नव्हतं, पण त्या दोघांना सगळं दिसत होतं. एकमेकांचे डोळे, एकमेकांचे स्पर्श. प्रियाच्या हाताने रोहनच्या छातीवरून फिरत होतं. तिच्या नखांनी हलकेच खरचटलं. रोहनने तिच्या ब्लाऊजच्या बटनाला स्पर्श केला. फक्त एक बटन, पण त्या स्पर्शात सगळं काही होतं. मागे एक कॉलेजचा मुलगा, राहुल, आणि त्याची मैत्रीण नेहा. नेहा जीन्स आणि टॉपमध्ये. बसच्या धक्क्याने ती राहुलच्या छातीवर आपटली. त्याने तिच्या कमरेला हात लावला. तिने डोळे उघडले, पण हसली. जरा जवळ ये, ती हळूच म्हणाली. राहुल आणखी जवळ आला. त्याच्या श्वासाचा उष्णता तिच्या मानेवर लागत होता. तिच्या हाताने त्याच्या छातीवरून फिरत होतं. बसच्या खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोतात तिचे केस उडत होते आणि राहुलच्या हातात अडकत होते. त्याने तिच्या कानात कुजबुजलं, तुझ्या केसांचा वास. नेहा हसली. तिच्या हाताने राहुलच्या पॅन्टच्या खिशात हात घातला. राहुलने तिच्या मांडीवर हात ठेवला. तिने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. सुशीलाताईंना एका मध्यमवयीन पुरुषाने आधार दिला. तो रमेश, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि डोळ्यात एक जुनी चमक. त्याचा हात ताईंच्या खांद्यावर होता. ताईंना प्रथम राग आला, पण नंतर त्या हसल्या. आता वय झालं तरी स्पर्शाची भाषा समजते, त्या मनातल्या मनात म्हणाल्या. रमेशचा हात हळूच ताईंच्या पाठीवरून खाली सरकला. ताईंनी डोके फिरवलं, पण थांबवलं नाही. त्या स्पर्शात एक जुनी आठवण जागी होती, तारुण्याची, प्रेमाची. रमेशने ताईंच्या कानात हळूच विचारलं, नाव काय? सुशीला त्या म्हणाल्या, माझं रमेश. त्याचा हात ताईंच्या कमरेवर स्थिर झाला. ताईंनी डोळे मिटले. त्या स्पर्शात तिला तारुण्याची आठवण आली. तिने हळूच रमेशचा हात दाबला. रमेश थबकला, पण नंतर हळूच हसला. त्याचा हात ताईंच्या मांडीवर स्थिर झाला. ताईंनी डोळे उघडले. त्या डोळ्यात एक जुनी चमक होती. मयुरीला हे सगळं मजा वाटत होती. ती राधाच्या मांडीवर बसली होती. राधाच्या पाठीला लागलेला तो तरुण आता तिच्या कमरेला हात फिरवत होता. राधाचा श्वास धापला. तिने डोळे उघडले. त्या तरुणाच्या डोळ्यात एक प्रश्न होता. राधाने डोळे मिटले. त्या स्पर्शात तिला एक स्वातंत्र्य वाटत होतं, गर्दीच्या मधले स्वातंत्र्य. तिने हळूच आपला हात मागे नेला आणि त्या तरुणाच्या हातावर ठेवला. तो थबकला, पण नंतर हळूच दाबला. राधाच्या शरीरात एक कंप सुटला. ती थांबली नाही. बस थांबली. नवे प्रवासी चढले. आता तर खरंच जागा उरली नव्हती. राधाच्या पाठीला तो तरुण पूर्णपणे चिकटला होता. तिच्या कमरेवर त्याचा हात स्थिर झाला. तिने डोके मागे टेकलं. तिच्या मानेवर त्याचा श्वास लागत होता. तिच्या शरीरात एक कंप सुटला. ती थांबली नाही. त्या स्पर्शात तिला एक स्वातंत्र्य वाटत होतं, गर्दीच्या मधले स्वातंत्र्य. प्रियाने रोहनच्या पॅन्टच्या खिशात हात घातला. रोहनने तिच्या ब्लाऊजच्या बटनाला स्पर्श केला. बसच्या धक्क्यांमध्ये त्यांचे शरीर एकमेकांत मिसळत होते. प्रियाच्या ओठातून एक छोटा आहा निघाला, पण तो बसच्या आवाजात विरून गेला. तिच्या हाताने रोहनच्या कमरेला घट्ट पकडलं. रोहनने तिच्या मानेवरून हात फिरवला. तिच्या साडीच्या पदराखाली हात गेला. प्रियाने डोळे मिटले. त्या स्पर्शात तिला एक वेगळीच दुनिया दिसत होती. राहुल आणि नेहा आता पूर्णपणे एकमेकांत गुंतले होते. नेहाच्या जीन्सच्या बटनाला राहुलचा हात होता.
तिने त्याच्या शर्टच्या बटनाला स्पर्श केला. बसच्या खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात त्यांचे चेहरे उजळले होते. नेहाच्या ओठातून एक छोटा शब्द निघाला, राहुल. तो हसला. त्याचा हात तिच्या मांडीवरून वर सरकला. तिने डोळे मिटले. त्या स्पर्शात तिला एक वेगळीच मजा वाटत होती. सुशीलाताईंना एका मध्यमवयीन पुरुषाने आधार दिला. तो रमेश. पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि डोळ्यात एक जुनी चमक. त्याचा हात ताईंच्या खांद्यावर होता. ताईंना प्रथम राग आला, पण नंतर त्या हसला. आता वय झालं तरी स्पर्शाची भाषा समजते, त्या मनातल्या मनात म्हणाल्या. रमेशचा हात हळूच ताईंच्या पाठीवरून खाली सरकला. ताईंनी डोके फिरवलं, पण थांबवलं नाही. त्या स्पर्शात एक जुनी आठवण जागी होती, तारुण्याची, प्रेमाची. रमेशने ताईंच्या कानात हळूच विचारलं, नाव काय? सुशीला त्या म्हणाल्या, मी रमेश. हळूच हात मागे घेतलं आणि त्या म्हणाल्या, पुढचा प्रवास आम्हाला एकत्रच करायचा. सुशीलाताई यांचे उत्तर ऐकून रमेशने हास्य केले. बस गावाजवळ आली. शेतातली फटाक्यांची चाहूल लागली, पण बसमधल्या त्या स्पर्शांची, श्वासांची आणि एकमेकांच्या जवळ येण्याची चाहूल वेगळीच होती. बस थांबली. सगळे उतरले. राधाने मयुरीला आणि सुशीलाताईंना मिठी मारली. किती मजा आली ना, मयुरी म्हणाली. राधा हसली, पण तिच्या डोळ्यात वेगळाच भाव होता. हो, पण ही मजा फक्त बसची नव्हती. ही मजा एकमेकांच्या जवळ येण्याची होती, शरीराने आणि मनाने. प्रिया आणि रोहन हातात हात घालून उतरले. नेहा आणि राहुल एकमेकांना पाहत हसले. सुशीलाताई आणि रमेश एकमेकांना नंबर दिला. राधाच्या पाठीला लागलेला तो तरुण शेवटपर्यंत तिच्या पाठीला चिकटला होता. उतरताना त्याने हळूच तिच्या कानात सांगितलं, पुन्हा भेटू. राधा हसली. तिने डोके हलवलं. गावात फटाके उडत होते, पण त्या बसच्या प्रवासातल्या स्पर्शांची, श्वासांची आणि एकमेकांना चिकटून राहण्याने खरी दिवाळी उजळली होती. ती रात्र फक्त प्रकाशाची नव्हती, ती स्पर्शाची, श्वासाची आणि एकमेकांच्या जवळ येण्याची होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.